नमस्कार. द मम्माज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे काळ्या वाटाण्याची उसळ. तुम्ही उसळ म्हणू शकतात, पातळ भाजी म्हणू शकतात किंवा आमटी म्हणू शकतात. तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते आधी आपण बघूया. तर इथे मी भिजवलेले काळे वाटाणे घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी सुरणाचे काप घेतलेले आहेत. आता वाटाणे मी कुकरला 3 शिट्या करून घेणार आहे. थोडंसं चवीपुरतं त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. वाटणासाठी आपल्याला लाल सुक्या मिरच्या, धणे, लसूण, काळी मिरी, आल्याचा तुकडा, ओला नारळ आणि 1 कांदा हे सगळं आपण भाजून घ्यायचं आहे आणि त्याचं वाटण करायचं आहे. तर इथे मी तव्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. सगळ्यात आधी आपण कांदा भाजून घेऊया, कारण की कांदा भाजायला थोडा वेळ लागतो. त्यातच मी लसूण आणि आलं सुद्धा घालून घेणार आहे. कांदा, लसूण, आलं चांगलं भाजलं गेलेलं आहे. आता त्यामध्ये आपण घालायचं आहे काळी मिरी, ओला नारळ. हे सगळं व्यवस्थित परतून झालं की मग त्यामध्ये आपल्याला घालायच्या लाल सुक्या मिरच्या आणि धणे. धणे आणि मिरचीला भाजायला जास्त वेळ लागत नाही, म्हणून ते शेवटी घालायचं त्याच्यामध्ये. आपला मसाला थंड झालेला आहे. आता तो आपण त्याचं मिक्सर मध्ये वाटण करून घेऊया. इथे आपलं वाटण पण झालेलं आहे, हे बघा तुम्ही बघू शकता. आता आपण फोडणी करून घेऊया आणि आता आपण कुकर उघडून बघूया. तर इथे थंड झालंय पूर्णपणे कुकर आपलं. आता आपण बघूया. तर इथे वाटाणे छान शिजलेले आहेत, बोट चेपी एवढे, हे बघा. आणि सुरण पण त्यातला व्यवस्थित अख्खा राहिलेला आहे. आता आपण फोडणी करून घेऊया. इथे मी कढई तापत ठेवली होती. आता त्यामध्ये मी तेल घालणार आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की मगच आपण जे वाटण केले ते तेलावरती फ्राय करून घ्यायचं आहे. आता 1 चमचा हळद घालायची आहे आणि फक्त अगदी छोटा चमचा घरातला जो मसाला असतो साठवणीचा तो 1 चमचा घालायचा आहे. बाकी कुठलेही मसाले घालायचे नाहीयेत. आणि सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा फ्राय करून घ्यायचं आहे. तेल सुटलं पाहिजे त्या मसाल्याला. व्यवस्थित चांगलं फ्राय करून झालं की मग आपण शिजवलेले वाटाणे त्यात घालून घ्यायचे आहे. मसाला व्यवस्थित फ्राय झाला आहे. आता वाटाणे त्यात घालून घेऊया. तुम्हाला किती पातळ जाड हवाय रस्सा त्याप्रमाणे तुम्ही ते करून घ्यायचं. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये फक्त 2 कोकम घालायचे आहेत. त्याच्याने चव खूप चांगली येते आणि सुरण असल्यामुळे थोडंसं आंबट घालावं, म्हणजे ते खाजल्यासारखं वाटत नाही. आणि अगदी थोडंसं मीठ घालायचंय चवीनुसार. आपण वाटाणे शिजवताना पण थोडंसं मीठ घातलं होतं, म्हणून बेतानीच मीठ घालायचं आहे. आणि आता भाजीला अगदी छान उकळी येऊ द्यायची आहे. अगदी मोठी उकळी येईपर्यंत त्याला उकळून घ्यायचं आहे. हे बघा, अशी खळखळली पाहिजे भाजी. आणि मग गॅस कमी करून 5 मिनिटं कमी ह्याच्यावरती त्याला शिजवून घ्यायची आहे. हे बघा तुम्ही बघू शकतात भाजीला कशी छान तर्री आलेली आहे. हे बघा, भाजी छान थंड झालेली आहे. आता आपण ती प्लेटमध्ये काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपली छान चमचमीत आणि अगदी सोप्या पद्धतीने काळ्या वाटाण्याची उसळ रेडी आहे. ही तुम्ही कशावरही खाऊ शकतात, भात, चपाती, भाकरी. आणि अशा छान छान चमचमीत रेसिपीसाठी द मम्माज रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.